शेतकरी मित्रांनो, पीक विम्याबाबत मोठी बातमी आहे. सरकारने निधी मंजूर केला आहे आणि आता विम्याचे पैसे खात्यात कधी येणार याची तारीख समोर आली आहे. जानेवारी फेब्रुवारी 2026 अपडेट. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, आजची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, सध्या अनेक शेतकरी एकच प्रश्न विचारत आहेत. पीक विम्याचे पैसे खात्यात कधी येणार? विमा अजून का अडकलेला आहे? तर या संदर्भात आज महत्त्वाचा शासन निर्णय समोर आला आहे. सरकारचा मोठा निर्णय असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाने 19 डिसेंबर 2025 रोजी सुधारित पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी 31,46,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. हा निधी नेमका कशासाठी आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा पैसा शेतकऱ्यांना थेट देण्यासाठी नाही, तर प्रशासकीय आणि कार्यालयीन खर्चासाठी आहे. यामध्ये तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरील कार्यालयांचे कामकाज, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि मानधन, तसेच पीक विमा योजनेची अंमलबजावणी हे सगळं सुरळीत करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. आणि मित्रांनो, प्रशासकीय स्तरावर निधी उपलब्ध झाला म्हणजे पीक विमा वितरणाची प्रक्रिया आता वेगात जाणार आहे. मित्रांनो, पीक विम्याचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पीक कापणी प्रयोग. खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन किती झाले, नुकसान किती झाले हे ठरवण्यासाठी हे प्रयोग केले जातात. या प्रयोगांसाठी काम करणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी 2,34,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आणि महत्त्वाची बातमी म्हणजे सोयाबीन, मूग, उडीद, मका या प्रमुख खरीप पिकांचे कापणी प्रयोग आता पूर्ण झालेले आहेत. सध्या त्यांची आकडेवारी संकलित करून विभागीय स्तरावर तपासण्याचे काम सुरू आहे. ही आकडेवारी विमा कंपन्यांना दिल्याशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळू शकत नाहीत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? मित्रांनो, सध्याच्या प्रक्रियेनुसार डिसेंबरच्या अखेरपर्यंत पीक कापणी प्रयोगाची अंतिम आकडेवारी विमा कंपन्यांकडे सुपूर्द केली जाणार आहे. नियमानुसार विमा कंपन्यांना आकडेवारी मिळाल्यानंतर 21 दिवसाच्या आत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करणं बंधनकारक आहे. त्यामुळे जर कोणतेही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडथळे आले नाहीत तर जानेवारी 2026चा शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारी 2026च्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यामध्ये एक महत्त्वाची तरतूद आहे. जर विमा कंपन्यांनी ठरलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर त्या विमा कंपन्यांवर 12% व्याजासह दंड आकारण्याची तरतूद आहे. म्हणजे या वर्षी शेतकऱ्यांना पीक विमा वेळेत मिळावा यासाठी सरकारने नियम कडक ठेवले आहेत. मित्रांनो, प्रशासकीय निधी मंजूर झाला आहे. पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. आकडेवारी संकलन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पीक विमा वितरणाची एक मोठी पायरी पार पडली आहे. आता सगळं अवलंबून आहे अंतिम आकडेवारीवर आणि विमा कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर. मित्रांनो, या विषयावरील अधिकृत GR महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवा. ही माहिती उपयुक्त वाटली असेलच व्हिडिओ लाईक करा, शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं पीक कोणतं होतं. अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजना आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.